नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दिल्ली सरकारने 31 मार्च 2025 नंतर 15 वर्षांहून जुन्या पेट्रोल वाहनांना आणि 10 वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांवरती निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे। शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने ही पावलं उचलली आहेत। या नियमांअंतर्गत निर्बंध घातलेली वाहनं ही स्क्रॅप केली जातील। पर्यावरण मंत्री मजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी याबाबत घोषणा केली। दिल्ली सरकार 31 मार्च नंतर शहरातील पेट्रोल पंपांवरती 15 वर्षांहून जुन्या वाहनांना पेट्रोल देणं बंद करणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांची बैठक ही आयोजित केली होती। या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सरकारने वाहनांमधून उत्सर्जित वायू आणि प्रदूषण रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या बैठकीमध्ये जुन्या वाहनांवरती निर्बंध, अँटी स्मॉग उपाययोजना आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी परिवहनामध्ये सुधारणा आणण्याचं धोरण यावरती चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर सिरसा म्हणाले की आम्ही पेट्रोल पंपावरती असं गॅझेट लावणार आहोत ज्यामुळे 15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्यांची ओळख पटेल। त्यानंतर अशा वाहनांना पेट्रोल हे दिलं जाणार नाही। दिल्ली सरकारच्या या निर्णयाबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला कळवण्यात आलेलं आहे। उच्च इमारतींवरती अँटी स्मॉग उपकरण बसवण्यात येणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये सर्व उंच इमारती, हॉटेल, औद्योगिक परिसर यासाठी वायू प्रदूषण कमी करण्यासाठी अँटी स्मॉग गन बसवणं बंधनकारक केलं गेलं आहे। त्याशिवाय दिल्लीमध्ये 90% CNG बसेस डिसेंबर 2025 पर्यंत हटवण्यात येतील आणि त्यांच्याऐवजी इलेक्ट्रिक बसेस या चालवल्या जातील। राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाचं संकट हे अधिकच गंभीर होत चाललंय। अलीकडेच राजधानीमध्ये ट्रकच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली असून सार्वजनिक प्रकल्पांची कामं किंवा बांधकामं ही तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहेत। दिल्लीबाहेरील फक्त इलेक्ट्रिक CNG आणि BS6 या डिझेल वाहनांनाच दिल्लीमध्ये प्रवेश दिला जातो। प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आलेल्या आणि त्यानंतर झालेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती। दिल्ली NCR मध्ये ग्रॅप 4चे निकष काटेकोरपणे लागू करण्यासाठी तातडीनं पथक नेमण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिलेले होते। मागच्या महिन्यामध्ये मुंबईतही हीच परिस्थिती उद्भवली होती। मुंबईमध्ये वाढलेल्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापित करण्याचे निर्देश हे उच्च न्यायालयानं दिलेले आहेत। लाकूड आणि कोळसा वापरणाऱ्या शहरातील बेकऱ्यांनी 6 महिन्यांच्या आतमध्ये गॅस किंवा इतर हरित इंधनांवरती बेकरी उत्पादनं तयार करावीत असे निर्देश देखील देण्यात आले होते। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेनं पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। यानंतर आता महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका हद्दीमध्ये डिझेल, पेट्रोल वाहनांवरती निर्बंध लावण्याची तयारी सुरू करण्यात येणार आहे। राज्य सरकारने यासाठी 7 जणांची कमिटी बनवली आहे। या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करून स्टडी रिपोर्ट तयार केला जाईल। मुंबई महानगर परिसर, ठाणे, रायगड, पालघर या क्षेत्रांमध्ये यांचा समावेश आहे। डिझेल, पेट्रोल वाहनांवरती निर्बंध लावण्यासाठी या परिसरांचा अभ्यास केला जाईल आणि त्यानुसार मग निर्णय घेतला जाईल। अशा पद्धतीनं आता भविष्यात देखील मुंबईवरती अशीच वेळ येणार आहे की जिथे तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल ही वाहनं वापरता येणार नाहीत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।